मित्रांनो, आजच्या जगात ना सोनं ओळखणं सोपं झालं आहे, हिरा ओळखणं सोपं झालं आहे, अगदी शेअर मार्केटचं वर खाली जाणारा आलेखही ओळखणं सोपं झालं आहे. पण सर्वात अवघड काय असेल तर ते माणूस ओळखणं. आपण म्हणतो ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आज तुमच्या आजूबाजूला वावरणारी माणसं, तुमच्यासोबत हसणारी माणसं, तुमच्या खांद्यावर हात ठेवून मी आहे ना म्हणणारी माणसं, ही खरंच तुमची आहेत का, की त्यांनी स्वार्थाचा मुखवटा घातला आहे? जर तुम्हाला आयुष्यात दगाफटका नको असेल, तर तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचताना कोणी खालू खेचू नये असं वाटत असेल, तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, साखर जितकी गोड असते तितकी ती शरीरासाठी घातक असते. तसेच जे लोक तुमच्यावर प्रमाणाबाहेर गोड बोलतात ते तुमच्या प्रत्येक चुकीला बरोबर म्हणतात, त्यांच्यापासून 4 हात लांब राहा. खरा मित्र आणि खरा शिवचिंतक तो असतो जो तुमच्या तोंडावर तुमची चूक सांगतो. आरसा कधीच खोटं बोलत नाही आणि म्हणूनच तो तोचतो. लोक ओळखायची पहिली टीप, त्यांच्या शब्दाकडे बघू नका, त्यांच्या कृतीकडे बघा. शब्द तर कोणी खर्च करू शकतो, पण संकट काळात जो शांतपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो तोच तुमचा खरा माणूस. ज्यांच्या जिभेवर मध आणि हृदयात विष असतं अशा लोकांपासून वाचलात ना, तर अर्धा युद्ध तुम्ही जिंकलं. माणूस ओळखायचा असेल तर त्याला सुखात नका शोधू, त्याला संकटात शोधा. जेव्हा तुमचं पाकिट रिकामं असतं, जेव्हा तुमची सत्ता गेली असते आणि जेव्हा तुमच्यावर टीकेची झाड उठलेली असते, तेव्हा तुमच्या आजूबाजूला किती लोक उरलेत तेच तुमचे खरे दागिने आहेत. बाकीचे जे गायब झालेत ना, ते तुमच्यावर नाही तर तुमच्या असलेल्या सुविधेवर प्रेम करत होते. लोक ओळखायची दुसरी टीप, बघा की ती व्यक्ती स्वतःपेक्षा खालच्या दर्जाच्या लोकांशी कशी वागते. जर एखादा माणूस स्वतःच्या बॉससमोर वागतो आणि वेटरवर ओरडतो तर समजून जा, त्याचं चारित्र्य शून्य आहे. जो लहानांचा आदर करतो तोच मोठ्यांचा सन्मान राखू शकतो. दुर्दैवानं आजचं जग गिव्ह अँड टेकवर चालतंय. लोक तुमच्याशी तितकेच जोडले जातात जितका तुमचा त्यांना उपयोग असतो. ज्या दिवशी तुमचा उपयोग संपला त्या दिवशी त्यांची वागणूक बदलली म्हणून समजा. जर एखादी व्यक्ती अचानक तुमच्या प्रेमाचा वर्षाव करायला लागली तर सावध व्हा. विचार करा, या काचं उत्तर मिळालं की तुम्हाला त्या माणसाचा खरा चेहरा दिसेल. लोकांना ओळखणं म्हणजे संशय घेणं नाही, तर स्वतःचं संरक्षण करणे. चुकीच्या माणसावर ठेवलेला विश्वास हा आत्महत्येसारखा असतो. मित्रांनो, शेवटी इतकंच म्हणेन, हजारो ओळखी असण्यापेक्षा अशी 2 माणसं कामं की जी तुमच्यासाठी अनुपस्थिती तुमच्याबरोबर चांगलं बोलतील. गर्दीत हारू नका, माणसं पारखायला शिका, कारण चुकीचा माणूस तुम्हाला अनुभव देईल पण योग्य माणूस तुमचं आयुष्य घडवेल.